नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपला लाभला बहुमताचा कौल, मतमोजणी प्रक्रिया शांततेत. हा तर विकासाच्या मुद्द्याचा विजय असल्याची अभय पाटील यांची प्रतिक्रिया. भाजपच्या विजयाबद्दल आमदारांची ग्वाही. पोलिसांच्या लाठीमारामुळे कार्यकर्त्यांची पळापळ. 6वी ते 8वी वर्गांना प्रारंभ. शेवटच्या श्रावण सोमवार मोठ्या उत्साहात. तालुक्यात गणेशोत्सवाची चाहूल. वार्ड क्रमांक 8 मधील मतमोजणीचा गोंधळ. आमदार म्हणतात परंपरेप्रमाणेच गणेशोत्सव होणार. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बेळगावकरांच्या बहुमताचा कौल संपादन केला आहे. 58 पैकी 35 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरले आहेत. बेळगाव दक्षिण आणि उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपने जोरदार मुसंडी मारली. तसेच मनपावर भाजपचा महापौर निवडला जाणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारी सकाळी 7 पासून मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीसाठी प्रशासनाने परिपूर्ण व्यवस्था केली होती. उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी केंद्राच्या ठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर मतमोजणीला नियोजनबद्ध रीतीने सुरुवात झाली. पहिला निकाल अपक्ष उमेदवाराच्या बाजूने लागला. यामध्ये वार्ड क्रमांक 3 मधून ज्योती राजू कडोलकर यांनी पहिला विजय मिळविला. त्यानंतर लागोपाठ निकालांची मालिका सुरू झाली. यामध्ये भाजपने सलग अशा पद्धतीने विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली आहे. जयतीर्थ सौंदती वार्ड क्रमांक 4, संतोष पेडणेकर वार्ड क्रमांक 6, नेत्रावती भागवत वार्ड क्रमांक 15, राजू भातकांडे वार्ड क्रमांक 16, प्रीती कामकर वार्ड क्रमांक 21, रवी सांबरेकर वार्ड क्रमांक 22, जयंत जाधव वार्ड क्रमांक 23, गिरीश धोंगडी वार्ड क्रमांक 24, रवी धोत्रे वार्ड क्रमांक 28, नितीन जाधव वार्ड क्रमांक 29, ब्रह्मानंद मिरजकर वार्ड क्रमांक 30, वीणा विजापुरे वार्ड क्रमांक 31, रेश्मा पाटील वार्ड क्रमांक 33, श्रेयस नाकाडी वार्ड क्रमांक 34, लक्ष्मी राठोड वार्ड क्रमांक 35, राजशेखर डोनी वार्ड क्रमांक 36, उदयकुमार उपरी वार्ड क्रमांक 39, रेश्मा कामकर वार्ड क्रमांक 40, मंगेश पवार वार्ड क्रमांक 41, अभिजित जवळकर वार्ड क्रमांक 42, वाणी विलास जोशी वार्ड क्रमांक 43, आनंद चव्हाण वार्ड क्रमांक 44, रूपा चिकलदिनी वार्ड क्रमांक 45, हनुमंत कोंगाली वार्ड क्रमांक 46, दीपाली टोबगी वार्ड क्रमांक 49, सारिका पाटील वार्ड क्रमांक 50, श्रीशैल कांबळे वार्ड क्रमांक 51, रमेश मैल्याकोळ वार्ड क्रमांक 53, माधवी सारंग राघोचे वार्ड क्रमांक 54, सविता पाटील वार्ड क्रमांक 55, शोभा सोमणाचे वार्ड क्रमांक 57 यांनी भाजपच्या तिकिटावर मनपामध्ये प्रवेश केला आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रवी साळुंखे वार्ड क्रमांक 27, वैशाली भातकांडे वार्ड क्रमांक 10 या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी आपल्या वार्डात विजय मिळविला आहे. तसेच इकरा मुला वार्ड क्रमांक 1, मुझम्मिल डोनी काँग्रेस वार्ड क्रमांक 2, ज्योती कडोलकर वार्ड क्रमांक 3, शंकर पाटील वार्ड क्रमांक 7, सोहेल संगोडी काँग्रेस वार्ड क्रमांक 8, पूजा पाटील वार्ड क्रमांक 9, समीउल्ला माडीवाले काँग्रेस वार्ड क्रमांक 11, शाहिद खान पठाण वार्ड क्रमांक 18, शामोबिन पठाण काँग्रेस वार्ड क्रमांक 37, मोहम्मद पटवेकार वार्ड क्रमांक 38 आणि खुर्शीद मुल्ला वार्ड क्रमांक 52 यांनी विजय मिळविला. त्याचप्रमाणे सविता कांबळे वार्ड क्रमांक 17, रेखा हुगार वार्ड क्रमांक 26, संदीप जिरग्याळ वार्ड क्रमांक 32, प्रिया सदगोंडा वार्ड क्रमांक 58 यांनी भाजपमधून विजय मिळवला आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत.
महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी शांततेत पार पडली। या निवडणुकीत उमेदवारांनी निकालानंतर विजयाच्या जल्लोषावर निर्बंध घालण्यात आले होते। मात्र उत्साही कार्यकर्त्यांच्या जल्लोषावर आवर घालणे कठीण झाले होते। त्यामुळे उत्साही वातावरणात निवडणूक निकाल जाहीर झाले। प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध रीतीने पार पाडले। त्याला राष्ट्रीय पक्ष आणि इतर उमेदवारांचे सहकार्य लाभले। याबद्दल जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी आभार मानले। नमस्कार। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे आणि आम्ही बीके मॉडेल या केंद्राच्या आतमध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहतो की उमेदवार या ठिकाणी बसलेले आहेत, तर त्यांचं चित्र या ठिकाणी दिसतंय। आपला निकाल काय येणार याच्या प्रतीक्षेत उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे यंत्रणा मतमोजणीच्या कामाला लागलेली आहे। पूर्ण प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसत आहे। तर आज आपण या केंद्राच्या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण पाहतो आहोत या ठिकाणचं दृश्य स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक पत्रकारांसाठी हे दृश्य आपण पाहू शकता। सकाळी 7 वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला। बीके मॉडेल मतमोजणी केंद्रातील सील बंद असलेले कक्ष उघडण्यात आले। त्यानंतर ईव्हीएम यंत्रामध्ये बंद झालेली मतमोजणी सुरू करण्यात आली। मतमोजणी केंद्राच्या आवारात उमेदवार आणि त्यांच्या पोलिंग एजंट यांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस समस्त उपस्थितांना निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले। पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे, मनपाच्या प्रभारी आयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर, अभियंता एम.व्ही. हिरेमठ आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। हा तर विकासाच्या मुद्द्याचा विजय असल्याची अभय पाटील यांची प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्षाने याखेपेस प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती। या निवडणुकीचे प्रभारी म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती। त्यांनी जे बोलले ते करून दाखविले अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवारांनी व्यक्त केली आहे। पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे तसेच त्यांनी वार्डामध्ये केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावर विचार करूनच उमेदवारांनी त्यांना मतदान केले आहे। तसेच बेळगाव शहराच्या विकासाचा मुद्दा अधिक प्रभावी असून या पुढील काळात जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कार्य करण्याचा संकल्प कार्यकर्ते करतील असा विश्वास बेळगावचे दक्षिण आमदार आणि निवडणूक प्रभारी अभय पाटील यांनी व्यक्त केला। धन्यवाद देतो। विकासाला प्राधान्य दिल्याबद्दल अनेक विषय या निवडणुकीमध्ये होते, तर विकास हा आम्ही विकास आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे आम्ही घेऊन चालत होतो आणि दोन्ही मुद्द्याला बेळगावकरांनी शिक्कामोर्तब केले। त्यामुळे बेळगावकरांच्या संपूर्ण बेळगावकरांना मी अभिनंदन आणि धन्यवाद देतो। जे उमेदवार निवडून आहेत त्यांना काय सूचना कराल की त्यांनी कशा पद्धतीने कार्य करायला हवं पुढे? या एवढ्या वर्षात जे नगरसेवक त्यांनी काम केले, हे लोक चांगले काम केले, तर एक आदर्श नगरसेवक कसा असावा या जे निवडून आले भारतीय जनता पक्ष ते काही 6 महिन्यातच जनतेला कळून येईल। आणि आम्ही एवढंच सांगतो की नगरसेवकांना निवडताना सुद्धा आम्ही सांगितलेलं त्यांना वार्डमध्ये संचार केलं पाहिजे, वार्डाची समस्या ऐकून घेतल्या पाहिजे, 2 महिन्यात एकदा जनसंपर्क सभा केली पाहिजेत आणि ही सगळी गोष्ट जी आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आणि आमच्या पक्षाचे सगळे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आमच्यावरती बेळगावकरांनी दिलेल्या आहेत। त्यासाठी बेळगावकरांना धन्यवाद कितीही दिलं तर कमी आहे। का म्हणजे विकासाला प्राधान्य दिलं, त्यापुढे बेळगावमध्ये कुठल्या सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करतो, विकास मुद्दा घ्या आणि आपण प्रत्येक निवडणुकीत विकासाचा मुद्दा। भाजपच्या विजयाबद्दल आमदारांची ग्वाही। मनपा निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येणार याची ग्वाही उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी निवडणुकीपूर्वीच दिली होती। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे 40 उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला होता। भाजपच्या उमेदवारांनी 30 हा आकडा गाठून स्पष्ट बहुमत सिद्ध केले। याबद्दल आमदारांनी उमेदवारांचे विशेष अभिनंदन केले। बेळगाव महानगरपालिका निवडणूक तुम्हा सर्वांना माहिती असलेली गोष्ट म्हटल्यानंतर 26 वर्षानंतर भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असून विशेष म्हटल्यानंतर आजपर्यंत कुणीही चिन्हावरती राष्ट्रीय पक्षाने न लढलेली निवडणूक। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू देत, उमेदवार असू यांच्यामध्ये अतिउत्साह निर्माण हो। एकूणच 45च्या वर कार्पोरेटर म्हणजे नगरसेवक निवडून यायची जी आमची अपेक्षा आहे ती अपेक्षा आज आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहोत।
पोलिसांच्या लाठीमारामुळे कार्यकर्त्यांची पळापळ। मनपा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना कार्यकर्ते पोस्ट सर्कल या ठिकाणी जमले होते। कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी लाठीमार केला, त्यामुळे कार्यकर्त्यांची जोरदार पळापळ झाली। अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळाला, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत होता। 6वी ते 8वी वर्गांना प्रारंभ। राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी सकाळी 6वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यात आले, त्यामुळे शहरातील शाळांचे परिसर पुन्हा गजबजले होते। रविवारी या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरातील सर्व शाळा सॅनिटायझर केल्या होत्या। सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत 6वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले। बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थिती राहण्याबद्दल बंधनकारक नसून शिक्षकांना मात्र उपस्थित राहणे बंधनकारक आहे असा नियम आहे। कोरोनाच्या महामारीमुळे आवश्यक खबरदारी घेऊन शाळा प्रशासनाने शासनाच्या सूचनांचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्यात आले। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मास्क घालून आणि सॅनिटायझरचा वापर करून शाळेत प्रवेश केला। एका बेंचवर एक विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती। गेल्या सुमारे 1.5 वर्षानंतर सोमवारपासून 6वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यात आले। सोमवारी सकाळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रिक्षा, पालकांच्या दुचाकी, 4 चाकी वाहने तर काही विद्यार्थी स्वतःच्या सायकलने शाळेत प्रवेश केला। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना भेटी देऊन सर्व शाळांमध्ये नियमांचे पालन होत असल्याची पाहणी केली। शेवटचा श्रावण सोमवार मोठ्या उत्साहात। अखेरच्या श्रावण सोमवारी शहर परिसरातील विविध शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यंदा कोरोनामुळे महाप्रसादाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते। शहरातील आणि उपनगरातील ग्रामीण भागातील विविध महादेव मंदिरात पूजा, अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा आयोजित करण्यात आले होते। दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या येथील कपिलेश्वर मंदिरात कपिलेश्वर विश्वस्त मंडळातर्फे रात्री 12 वाजता अभिषेकाला प्रारंभ करण्यात आला होता। मंदिराची परंपरा जपत सोमवारी त्रिकाल पूजा पार पडली। रात्री 7:30 वाजता पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर महाआरती झाली। भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर व्यवस्थापनाने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। खडेबाजार येथील संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात नामदेव दैवकी समाजातर्फे शेवटच्या श्रावण सोमवाराचे औचित्य साधून विठ्ठल मूर्तीला महादेवाच्या रूपातील विशेष पूजा बांधण्यात आली होती। यावेळी काकड आरती, पूजा, अभिषेक, आरती आणि तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी पहाटे महारुद्राभिषेक घालण्यात आला होता। कॅम्प मिलिटरी महादेव मंदिरात पूजा, अभिषेक, आरती तर कॅम्प येथील बिस्किट महादेव मंदिरात पूजा, रुद्राभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले। पाटील गली येथील शैनेश्वर मंदिरात पिठोरी अमावस्येनिमित्त तैलाभिषेक, होम, शनी शांती, नवग्रह शांती, जप, तैलदान, रुद्राभिषेक, लघुरुद्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गणेशपूर स्वयंभू गणेश मंदिर, काकतीवेस येथील महादेव आर्केट इमारतीमध्ये असलेल्या शंभू मंदिर येथेही धार्मिक कार्यक्रम पार पडले। पोलीस हेडक्वार्टर्स येथे असलेल्या शिव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने अभिषेक करण्यात आला। कनबर्गी येथील प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात महारुद्र अभिषेक करण्यात आला होता। रामलिंगखिंड गल्ली येथे असलेल्या रामलिंग मंदिरात भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। हंस टॉकीज रोडवरील शिवमंदिरात रुद्राभिषेक घालण्यात आला होता। शहरातील विविध शिवमंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तालुक्यात गणेशोत्सवाची चाहूल। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला आहे। यामुळे ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलाय। गणेश मूर्ती तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात असून विक्रीसाठी बाहेरून मूर्ती देखील दाखल झाल्या आहेत। ग्रामीण भागात गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो, याची तयारी भाविकांकडून करण्यात येत आहे। मखर सजावटीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी, जुन्यांची साफसफाई आदी कामे जोमात सुरू आहेत। ग्रामीण भागात मूर्ती तयार करण्यात येतात, परंतु अलीकडे तयार मूर्ती आणून विक्री करण्याची संख्या वाढली आहे। कोल्हापूर भागातून मूर्ती आणून विकण्यात येतात। यावर्षी मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे। सलग 2 वर्षांपासून सुरू असणाऱ्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे। याचा फटका सणाला बसण्याची चिन्हे दिसत आहेत। खर्चामध्ये बचत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। वार्ड क्रमांक 8 मधील मतमोजणीचा गोंधळ।
मनपा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी काही गोंधळाचे प्रकार घडले। यामध्ये वार्ड क्रमांक 8च्या निकालाने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची निराशा केली। वार्ड क्रमांक 8 मधून ज्योतिबा बाळू नाईक हे भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे सांगण्यात येत होते। त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन आपल्या विजयाची प्रतिक्रिया देखील दिली। मात्र नंतर या वार्डातून सोहेल संगोळी हे उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले, त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला। आमदार म्हणतात परंपरेप्रमाणेच गणेशोत्सव होणार। कर्नाटक सरकारकडून फक्त 5 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याच्या निर्णयाला शहरातील गणेश भक्तातून विरोध होत आहे। परंपरेप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल असा इशारा मंडळांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासनात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत। तसेच हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होईल अशी ग्वाही आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे। बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 100हून अधिक वर्षांची परंपरा आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1905 मध्ये शहरात येऊन गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती। तेव्हापासून आतापर्यंत शहरातील मंडळांनी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। यावर्षी सरकारने 5 दिवसांचा उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे। मात्र बेळगावच्या दृष्टीने आपण योग्य निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करू। हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावयास लावणार असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले। बेळगावातील सर्व गणेश भक्तांना नमस्कार। राज्य सरकारनं एक नियमावली आज जाहीर केली ती म्हणजे गणपती उत्सव हा 5 दिवसासाठी व्हावा म्हणून। पण हा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी हा कर्नाटक राज्यासाठी आहे। पण बेळगावची जी वस्तुस्थिती आहे ती सरकार दरबारी सांगून बेळगावमध्ये गणपती हा 11 दिवसासाठी केला जाईल याबद्दल बेळगावच्या जनतेनं निश्चित राहावं आणि एकूणच बेळगावचा गणेश उत्सव हा सालाप्रमाणे कोरोनाच्या नियमाप्रमाणे त्याचबरोबर जी आमची संस्कृती आहे हिंदू संस्कृती भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि आमच्या बेळगावच्या परंपराप्रमाणे 11 दिवसाचा गणपती होईल हे निश्चित सांगून कोणत्याही मंडळानं किंवा कार्यकर्त्यानं विचलित न होता या संदर्भात बिंदास राहावं ही बेळगावच्या जनतेला कळकळीची विनंती। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 243577 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240-550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। खानापूर तालुक्यातील वाटरा या गावातील सुपुत्र असणारे जॅकी फर्नांडिस आणि मिलिंद फर्नांडिस हे सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त होऊन आपल्या मूळ गावी येत असताना त्यांच्या स्वागतासाठी वाटरावासीय आणि लोंढावासीय यांनी त्यांचे रेल्वे स्थानक येथे उतरता क्षणी ढोल ताशांच्या पथकाच्या गजरात स्वागत करत त्यांना मालार्पण केले। जॅकी फर्नांडिस हे ऑगस्ट 1995 साली सेवेत रुजू होऊन नाईब सुभेदार या पदावरून अखनूर जम्मू काश्मीर येथून निवृत्त झाले, तर मिलिंद फर्नांडिस हे एप्रिल 2001 साली सेवेत रुजू होऊन निवृत्त झाले। यावेळी बोलताना जॅकी फर्नांडिस म्हणाले की देशसेवा करण्यासाठी मला भाग्य मिळाले, त्यासाठी मी ऋणी असून मी निवृत्त झालो तरीही यापुढेही मी देशसेवेसाठी सदैव तत्पर असेन। आपल्या जन्म दिलेल्या मातेचा जेवढा मी ऋणी आहे तेवढाच भारत मातेचाही मी आयुष्यभर ऋणी राहीन। युवा पिढीनेही सैन्य दलात भरती होण्यासाठी योग्य परिश्रम घ्यावे आणि जास्तीत जास्त देशसेवेसाठी आपले योगदान करावे असे स्वागत दरम्यान त्यांनी सांगितले। मास्टर प्लॅनच्या कामावरून कडोली ठेकेदार धारेवर 1.5 वर्षापासून संत गतीने सुरू असणाऱ्या मास्टर प्लॅन कामावर कडोली ग्रामस्थांनी आक्षेप घेतला। रविवारी वीज खांब बदलण्याचे काम सुरू असताना ग्रामस्थ आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांनी आक्षेप घेत काही काळ काम बंद पाडले, परंतु जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी चर्चा केल्यानंतर कामाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला। वीज खांब चुकीच्या पद्धतीने बसविण्यात येत असल्याचा आरोप डॉक्टर विनोद पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील कासार, श्रीपती पाटील यांनी काम थांबविले। ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी आल्याशिवाय काम सुरू करू नका असे कामगारांना सुचवण्यात आले, यामुळे काही काळ काम बंद ठेवण्यात आले। याची माहिती जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांना मिळाली। त्यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांबरोबर चर्चा केली। ग्रामस्थांच्या मागणीनुसार वीज खांब बसविण्याची सूचना संबंधित कामगारांच्या ठेकेदारांना दिली, यामुळे कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली। उजवाड तर्फे मान्यवरांचा गौरव। उजवाड कोंकणी मासिकातर्फे नाझेर हॉल कॅम्प येथे सत्कार कार्यक्रम झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव डायोसिस विभागाचे बिशप डेरेक फर्नांडिस आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे उपस्थित होते। मिनिन गोन्सावलिस यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। लुसिओ मस्करेन्स यांनी प्रार्थना केली। यावेळी धर्मगुरुपदाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त फादर लुसिओ मस्करेन्स यांचा षष्टब्दी पूर्तीनिमित्त अभियंता आणि वकील पीटर डिसोजा यांचा आणि द बार्देस्कर्स द मिस्ट्री ऑफ अ मायग्रेशन हे पुस्तक लिहिल्याबद्दल आल्फी मंतेरो यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी फादर नेल्सन पिंटो, फादर फिलिप कुट्टी, गिरगोल रॉड्रिक्स, शावेर गोन्सावलिस, अल्फ्रेड बिट्रो आदी उपस्थित होते। उजवाडचे लुईस रॉड्रिम्स यांनी सूत्रसंचालन केले। एलेन बोर्सिच यांनी आभार मानले। ठळकवाडी हायस्कूल तर्फे शिक्षक दिन। ठळकवाडी हायस्कूलमध्ये रविवार दिनांक 5 रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला। इंटरॅक्ट क्लब बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष अशोक नाईक, वीरेन कलघटकी, मुख्याध्यापक आर कुर्तुरकर, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व मुदगेकर, अनिरुद्ध सुतार, वैभवी भातकांडे आणि समृद्धी पाटील व्यासपीठावर होते। पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। विद्या कारेगार यांनी प्रार्थना सादर केली। यशजी बाळीकुंद्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। विलास खटाव यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले। विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर CY पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले। गायत्री लोहार यांनी आभार मानले। NCC मुख्यालयातर्फे भारतीय संस्कृती विषयावर वेबिनार। एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत NCC मुख्यालयातर्फे नुकतेच वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते। जाधवनगर येथील NCC मुख्यालयात हा कार्यक्रम झाला। भारतीय परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता यांची छात्रांना माहिती करून देण्यासाठी या राष्ट्रीय पातळीवरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय राज्यघटनेत नागरिकांचे कर्तव्य, भारत छोडो आंदोलन यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर तयार करणे, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। वेबिनारमध्ये ॲडव्होकेट दिलीप नायक यांनी भारतीय राज्यघटनेतील नागरिकांचे कर्तव्य याबाबत छात्रांना मार्गदर्शन केले। बेळगाव NCC मुख्यालयाचे ग्रुप कमांडर के श्रीनिवास, कर्नल आर खजुरिया, कर्नल AK शर्मा, फ्लाइट लेफ्टनंट RT कटांबळे आदी यावेळी उपस्थित होते।
गोल्डन व्हॉइसची उद्या उपांत्य फेरी। गोल्डन व्हॉइस ऑफ वेलकम या जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या महाविद्यालयीन पातळीवरील कराओकेच्या माध्यमातून होणाऱ्या गायन स्पर्धेची उपांत्य फेरी मंगळवार दिनांक 7 रोजी होणार आहे। 27 आणि 28 ऑगस्ट रोजी झालेल्या चाचणी स्पर्धेतून 12 संघांना उपांत्य फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले होते। आता 12 संघांमधून 8 संघांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे। स्पर्धेला सकाळी 10:30 वाजता सुरुवात होईल। प्रत्येक संघाला 5 गाणी सादर करायची असून प्रत्येक स्पर्धकास किमान 2 गाण्यांमध्ये सहभागी होणे अनिवार्य असेल। 5वे गाणे संघाने आपल्या पसंतीचे सादर करावयाचे आहे। या स्पर्धेचा निकाल बुधवार दिनांक 8 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर करण्यात येईल असे रसिक रंजनने कळविले आहे। सागर शिक्षण महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात। सागर शिक्षण महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रमुख अतिथी प्राध्यापक नंदा गार्गी आणि प्राचार्य राजू हलप यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रारंभी प्रशिक्षणार्थी सुश्राव्य प्रार्थना गीत गायले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। प्राध्यापिका नंदा गार्गी आणि प्राध्यापक डॉक्टर TM नौकुडकर यांनी आपले विचार मांडले। संगीत प्राध्यापक विनायक मोरे यांनी सुश्राव्य विशेष गीत प्रस्तुत केले। साईनाथ धारवाडकर यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमात सर्व प्राध्यापक वर्ग आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। श्री गणेश शरीरसौष्ठव स्पर्धा 14 रोजी। बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन यांच्या सहकार्याने झेंडा चौक मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जिल्हास्तरीय 17वी श्री गणेश शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात 14 सप्टेंबर रोजी होणार आहे। ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75 आणि 80हून अधिक वजनी गटात होणार आहे। पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे ₹250, 2000, 1500 आणि 1000 ची 2 बक्षिसे देण्यात येणार आहेत। बेस्ट पोझरसाठी ₹1000 आणि किताब विजेत्याला ₹5000, प्रमाणपत्र, बेल्ट आणि फिरते चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। आनंद अकॅडमी 5 गड्यांनी विजयी। हुबळी येथे सुरू असलेल्या निमंत्रितांच्या BDK चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आनंद क्रिकेट अकादमी संघाने ओम क्रिकेट अकादमी संघाचा 5 गड्यांनी पराभव केला। 24 धावा करणाऱ्या सुप्रीत गेंजीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला। ओम क्रिकेट अकादमी संघाने 27.4 षटकात 10, सर्व बाद 95 धावा केल्या। त्यात श्रेयस चव्हाणने 25, अर्पितने 16, श्वेतेशने 12 धावा केल्या। आनंद संघातर्फे ओम जकातीने 12 धावात 4, सुप्रीतने 20 धावात 2, नील पवार आणि लक्ष वेर्णेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। आनंद क्रिकेट अकादमी संघाने 26.4 षटकात 5 बाद 96 धावा करून 5 गड्यांनी विजय मिळविला। त्यात सुप्रीत गेंजीने 4 चौकारासह 24, लाभ वेर्णेकरने 16, सिद्धांत करडीने 15, प्रथम कुर्णेने 12 धावा केल्या। ओम क्रिकेट अकादमी तर्फे अर्पित एनने 22 धावात 2 गडी बाद केले। रामनगर माउंट कार्मल स्कूल येथे फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ। लोंढा येथील फॉरेस्ट विभागातर्फे 2 दिवसीय फुटबॉल स्पर्धेला शनिवार रोजी प्रारंभ झाला असून या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उमेश मुक्तामठ बोलताना म्हणाले, रामनगर लोंढा भाग हा जंगल भाग म्हणून ओळखला जातो, तर या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटला अत्यंत जोखमीची तसेच कामाचा व्याप असताना सुद्धा त्यातून वेळात वेळ काढून वन विभाग कर्मचाऱ्यांतर्फे रामनगर या भागात प्रथमतःच फुटबॉल स्पर्धा ठेवल्याबद्दल लोंढा वलय अधिकारी प्रशांत गौराणी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तर खेळाडूंनी कोणताही द्वेष न बाळगता पंचांचा निर्णयच अंतिम निर्णय मानून खेळण्याचे खेळाडूंना सांगण्यात आले। तर खेळाडूंनी कोणताही द्वेष न बाळगता पंचांचाच निर्णय अंतिम निर्णय असेल असे मानून खेळायचे असे खेळाडूंना सांगण्यात आले। त्यानंतर लोंढा ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी बलराज बजंत्री तसेच सुशांत गौराणी यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले। या स्पर्धेसाठी एकूण 22 प्रतिस्पर्धी खेळाडूंनी नावे नोंदणी केली असून यासाठी प्रथम क्रमांकाचे 21,000 रुपयाचे पारितोषिक प्रशांत गौराणी यांनी ठेवले आहे, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
11,000 रुपये बलराज बजंत्री यांच्या मार्फत ठेवण्यात आले आहे। तसेच इतरही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। यावेळी व्यासपीठावर लोंढा ग्रामपंचायत अध्यक्षा शौरीन डाईस, माउंट कार्मल शाळेचे मुख्याध्यापक जोकिम रॉड्रिक्स तसेच बाबूराव देसाई, निखिल असुकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।